नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी इकडे फिरायला आलो होतो. तर 2-1 दिवस आमच्याकडे पाऊस झाला, पण आता सध्या जो पहिला खेळ होता तोच पाण्याने करून टाकलेला आहे. एकदम 2 दिवस पाणी चांगल्या पद्धतीने म्हणजे वरसला, पण आता एकदम पाण्याने खेळच करून टाकला आहे. कारण भरपूर कडक ऊन तापतोय आणि जे काही भातं पेरले होते आमच्याकडे ते अजून उगवले पण नाही आणि काहीला थोडा कोंब फुटला असेल, पण ते पण आता जर पाऊस वरसला नाही तर ते पण आखून एकदम मरण पावेल. म्हणजे जे भात उगले होते ते पण आता मरून जाईल. तर त्याच्यामुळं पाणी तर यायलाच पाहिजे, पण मग आता पाण्याचं काय आहे, पाण्यासमोर कोणीच जाऊ शकत नाही आणि पाण्यापुढं कोणाची चालत पण नाही. तर तुम्हाला मी दाखवतो नेमकं कसं काय झालेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आणि पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो, पहा ऊन पण कडक आहे मित्रांनो. तर लय जबरदस्त असं ऊन आहे. ढग आहेत थोडे थोडे, पण ऊन आहे ते कडक आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो आता. तर हे पहा, तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला ढग दिसत असेल, पण मग हे पहा एकदम कडक ऊन तपलेलं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने खेळ झालेला आहे. हे सर्व जे भातं आहेत, जे नागले आहेत, ते लोकांनी पूर्ण पेरून दिलेले आहे आणि हे पहा अजून उगवलं नाही मित्रांनो. पण मग एकदम असं जर पाणी आलं नाही तर हे उगवणार पण नाही. हे पहा, आणि तिकडे पण पेरणी केलेली आहे. सहज इकडे फिरायला आलो, पण त्याच्यामुळं मी तुम्हाला ब्लॉग शूट करून दाखवला मित्रांनो. आणि हे पहा तिकडे पण सगळीकडे पेरणी केलेली आहे. त्याच्यामुळं हे पहा कडकून तपलं आहे. त्याच्यामुळं हे पहा मोटरीचं पाणी लावून जे लोक आहेत ते म्हणजे आर्द्र जे असतात, ज्या डाळ्या असतात ना, हे उगवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला दिसत असेलच, हे पहा एकदम कडक ऊन आहे. 1-2 दिवस लोकांच्या तोंडावर एकदम मस्तपैकी खुशी आणली होती पाण्याने, पण मग आता अजून नाराज लोक केले आहेत. तर हे पहा इकडं जर तुम्हाला मी दाखवतो, मोटरीचं पाणी इकडं काही लोक आणतात. मग जे मोटरीचं पाणी ते मोटरीचंच पाणी, कारण डोंगराळ भागामध्ये चांगल्या पद्धतीने ते लावता पण येत नाही पाणी. हे पहा इकडं पाणी भरून ठेवलं आहे, बादल्या बिदल्या. तर याच्या सहाय्याने काहीतरी जुगाड करतील लोक, त्याचं नाही काय. पण मग बाकीच्यांचं ज्यांच्याकडं मोटरी नाही काही नाही ते लोक काय करतील. हे पहा इकडं नागलीचं जो डांब आहे, तर हे पहा इकडं उगवलेलं आहे थोडा. तर हे तर मोटरीच्याच पाण्याने उगवलेलं आहे. आणि बाकीचं पहा जुगाड करून पाहत असतील, पण डोंगराळ भागात काही जुगाड बिगाड चांगल्या पद्धतीने करता येत नाही. हे पहा इकडे आंबे बिंबे आहेत, पण आंब्यांचं काही नाही. हे पहा इथं मस्तपैकी आंब्याची सावलीला बसायला पण एकदम मस्त झाड आहे आंब्याचं. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे पहा अशा ठिकाणी लोक काय करतील, पूर्णपणे पेरून ठेवलेलं आहे पण पाऊसच वरसत नाही. आणि जर मित्रांनो असंच पाण्याने केलं तर काय होईल ते होईल. मग पाऊस यायला पाहिजे, सर्वांची इच्छा असते. आणि पाऊस आला नाही तर आपल्याला खायला पण काय भेटणार. प्रत्येक वर्षाची शेती असते मित्रांनो, आणि शेतीशिवाय काहीच नाही. त्याच्यामुळं पाऊस यायला पाहिजे. देवाकडे तर प्रार्थना करतातच लोक, पण देवाने पण लोकांची ऐकली पाहिजे आणि पाऊस सोडला पाहिजे. आता काय असेल ते. तर मित्रांनो चला आता इथं थोडं बसलो, त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया. आणि इकडे पाहिलं तर इकडे पण पेरून दिलेलं आहे आणि हे पहा परवा पण केलेला आहे. म्हणजे जास्त पाऊस आला तर ह्या ठिकाणाहून अशा पद्धतीने पाणी वाहून जातं साईटला. त्याच्यामुळं हे परवे बिरवे लोक करतात. डोंगराळ भागात असंच काम असतं मित्रांनो. हे पहा किती ऊन आहे. तर जाऊया आता आपण पुढच्या दिशेला. इकडे फिरायला गेलो होतो, तिकडे फिरून आलो, त्याच्यानंतर आता आपल्याला तिकडे जायचं आहे. तर जाऊया, आपण जे काय दिसेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता खालच्या साईडहून जाऊ.
इकडं काय दिसतंय हे पहा, इकडं मोहाची झाडं आहेत आणि तिकडे खालदरी आहे. आणि हे पहा इकडे सादळ्याचे बिलड्याची झाडं आहेत. खांडणी केली होती उन्हाळ्यामध्ये, ती आता झाडं जे आहेत ते हे पहा फुटलेले आहेत मस्त. आणि इकडे पाहिले तर हे पहा मोहाचे झाडं आहेत आणि मोहाचे जे हे मोठे आहेत ते पण आता उलगायला आलेले आहेत. भरपूर ह्या वर्षी लोकांही मोठ्या पाडून आणि तेल गाळण्यासाठी मोठ्या ज्या आहेत त्या वाळवून ठेवलेल्या आहेत मित्रांनो. आणि काही लोक तेल गाळतात आणि काही लोक जे असतात ना ते विकतात. तर तुम्हाला हे पहा दाखवतो, इकडे मोठे बिटे काही इथून नेले आहेत, जास्त लोक काही पाडून नेतात. आणि हे पहा याच्यातून अशा पद्धतीने म्हणजे हे पहा मोठे निघतात हे पहा. आणि ह्या मोठ्या ज्या असतात त्या फोडून आणि वाळवून त्याच्यानंतर त्याचं तेल गाळलं जातं. असे मोहाच्या झाडाचे पण भरपूर फायदे आहेत. दारू गाळण्यासाठी पण आणि तेल गाळण्यासाठी पण मोहाचा उपयोग होतो. तर ह्या साईडहून तुम्हाला मी आता दाखवतो. हे पहा अजून मोठे आहेतच पण आता उलगत आलेले आहेत. भरपूर याला मोठे आले होते हे पहा, तरी अजूनसुद्धा भरपूर आहेत. तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसतच असतील. तर मित्रांनो आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.